ही गोष्ट तुमच्यासोबत पण होते का? आता सांगते मी तुम्हाला काय झालं ते. आत्ता मी स्वयंपाक करत होते, त्याच्या आधी श्रीशाला छान असं पनीर करून दिलं. काल लावलं होतं घरचं, तर मी तिला विकतचं खाऊ घालत नाही, जेव्हापासून ते पनीरमध्ये भेसळ वगैरे राहते म्हणून घरचंच खाऊ घालते. मग आता काय झालं, तिला पनीर छान असं घरचंच बटर, घरचंच पनीर छान रोस्ट करून दिलं बटरमध्ये. त्याच्यात मीठ, हळद असं सगळं टाकलं, थोडंसं जिरे पावडर, धने पावडर असं टाकून आज ना थोडं तिखट टाकलं. तिला तिखट वाटलं, 3-4-5 चम्मच खाल्ले, 2 चम्मच तसंच राहू दिलं. मग ते जे उरलेलं होतं ते मी खाल्लं. आता म्हटलं हे असंच नेहमी वायाचं, त्याच्यापेक्षा आपण खावं. घरचं लावलेलं आणि छान गाईच्या दुधाचंच होतं. 5-10 मिनटं झाले होते, अर्धा तास ते तसंच ठेवलं होतं मी. आणि इतकी जोराने रडायला लागली, माझं पनीर खाल्लंच खाऊन होतं, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. शेवटी मी आता इथे बघू शकतो, प्लेटमध्ये तिला दिलं तर, आणि इथे पनीर लावलं आहे बघा, तुम्हाला दाखवते. शेवटी आत्ता हे बघा, घरचं पनीर लावलं तर हे तिला आत्ता नादी लावलं आहे. विसरली आहे सध्या, पण थोड्या वेळानं द्यायचं आहे. आठवण आली की पनीर मागेली. असं तुमच्या घरी पण तुमची मुलं करतात का, की एखादी गोष्ट खूप दिवस ठेवते, खूप दिवस म्हणा, खूप तास म्हणा, आपण ठेवतो आणि नंतर मग म्हणतात मला आत्ता पाहिजे, करूनच पाहिजे, जे की लवकर ती गोष्ट बनत नाही. असं तुमच्यासोबत पण होतं का? आणि असं बऱ्याचदा होते बरं का माझ्यासोबत, की एखादी गोष्ट आता कोणी खात नाही, आपण खाऊन घेतो आणि नंतर ते विचारतात. नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.